एवढी नाही खाणार मी, थोडीच खाणार आहे. थोडीच खाणार आहे. काढू का मग? बास का? बास का? हा एवढी बास? नगा. हा भात खायचा आहे तसं मी बास का? हा हा. हे कोणाची? मयू तुमची. एवढी खायला का मी काय हाडळ बिडळ दिसायले का? खा तर. तिथं भाजी भात चपाती भाकर आहे की. चल. खरं तर मला दही पाहिजे होतं ह्याच्याबरोबर, पण दही आणलं झालं नाही. आता हे कोरडी खिचडी कुणी खायची, पण खायला लागणार नाही, उपास आहे. चला आले. हेच खोल नाही ना, लॉकच उघडं नाही. कशाचे मोबाईल जुने ऐकले. ताईनं दिलेले 2 मोबाईल होते. ताईनं 2 दिले, ते घरचे काय होते 1-2, तरी पप्पाचा राहिला, माझा राहिला. तेवढं नीट करायचं, ते एक्सचेंज करू. ते जाऊ दे. किती आले? 600 रुपये आले. आधी 350 म्हणला. 350 ठेवले का म्हणलं? 350 वर जिने 2 चढल्यावर म्हणतो या खाली. खाली गेल्या म्हणतोय पटलं तर घ्या. म्हणलं जाऊ दे बाबा, आले वर आले. अजून म्हणतोय या खाली. म्हणलं कितीदा वर खाली करावं. 600 रुपये दिल्यावर घेतले बाई. पैसेच नव्हते खर्चायला. दम लागला पण वर जाऊन खाली जाऊन. तसं डबे आण चल. पटपट भाजी निवडून ठेवायची असते. मी ना भाजी आणली ना, ज्या दिवशी भाजी आणली त्या दिवशी 1-1.5 तास बसायची. सगळी भाजी डब्यांनी भरून फ्रीजमध्ये ठेवायची. हे असं 2-2 दिवस ठेवत नव्हते ताटामध्ये. बरं ये चल. डबे आणले का मी? फ्रीजमध्ये डबे एवढे मोठे आहेत सगळ्या भाज्यांसाठी. पण आमच्यात भाजी इथं असते बघा, टोपल्या. दिसली का? याचा दुकानला जायचंय अजून. येणार आहेस का नाही? चल ग चल, पाय मोकळे होते. चल दूध आणू, तुला खाऊ घेऊन देते. आता येशील. काय आणायचंय खाऊ? बिस्किट. काय मोठा किराणा मागितला बिस्किट म्हणून. बघा आपण बिस्किट आणा तर डबा भरलेला असतंय घरामध्ये. केक आणायचा आहे. केक रात्री सांग म्हणलं होता नवऱ्याला, नाही सांगितली. दिला असता की आणून. चला बघा हे डबे कशाला आहेत? फ्रीजमध्ये आहेत, नाही पाणी झाले ह्याच्यात. ठीक ठेवा दोडका. कढीपत्ता कशात ठेवायचा आहे? काढली बसते का? झाकण लावून ठेवलं ना की डबे ते हे भाज्या नाही का अशा फ्रेश राहतात. दर्याचा पाला काढ. ह्याच्यात ठेव. त्याच्यात मिरच्या टाकू का? मिरच्या होत्या की मिरच्या लाल झाल्या. तसं तर देठ काढून ठेवायला पाहिजे, व्यवस्थित राहतात. काढ का देठ? मिरच्याचे देठ काढून ठेवल्या कारण असं नाही.